नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचे मनापासून सहर्ष स्वागत. आज आपण या मालिकेचा पूर्ण भाग बघतोय. आज अर्णव आणि ईशा दोघेजण भेटलेले असतात, पण आज अर्णव अपसेट दिसतोय. ईशा नोकरी सोडून गेलेली आहे, तिने रेजिग्नेशन दिलेलं आहे आणि म्हणून अर्णवला खूप वाईट वाटतंय. पण नशीब बघा, दोघांची अचानक रस्त्यात भेट होते. ईश्वरी चाललेली असते आणि तिथून अर्णवसुद्धा पास होत असतो. अर्णवच्या गाडीला तिचा धक्का लागतो आणि पटकन तो गाडीला ब्रेक मारून खाली उतरतो आणि तिला म्हणतो, तू इथं कशी? त्यावेळेला तीसुद्धा त्याला म्हणते, तुम्ही इथे कसं सर? त्यावेळेला तो म्हणतो, माझं ठीक आहे, पण तू एवढ्या रात्री इथं काय करतेस? आणि मग ते दोघेजण बोलत बोलत एका ठिकाणी पाणीपुरी खायला येतात. ईशा म्हणते, सर ही पहिलीच वेळ असेल ना, तुम्ही दुसऱ्याला ट्रीट देत होता, पण आज मात्र मी तुम्हाला ट्रीट देते. एका एम्प्लॉईकडून तुम्ही आज पहिल्यांदा ट्रीट खाताय. त्यावेळेला तो म्हणतो, हो बरोबर आहे, मी आज पहिल्यांदा ट्रीट खातो आहे. आणि अचानक ज्यावेळेला पाणीपुरी खात असतात त्यावेळेला पटकन अर्णवला ठसका लागतो, कारण अर्णवला एवढी तिखट पाणीपुरी खायची सवय नसते आणि ईशाला मात्र तिखट खूप आवडत असतं. अचानक त्याला ठसका लागतो. त्यावेळेला ती म्हणते, भैया इतना तिखट क्यों बनाया? इतना तीखा तो नहीं खाते, ओ मुंबई के है ना, असं ती म्हणते. आणि त्यावेळेला त्याला खूप तिखट लागल्यामुळे ठसका लागलेला असतो. ईश्वरी त्याला पाणी देते आणि ईश्वरीनं पाणी दिल्यावर त्याला थोडंसं बरं वाटायला लागतं. तो पाणी पितो आणि सॉरी म्हणते ती. तर तो म्हणतो, सॉरी म्हणू नकोस. आणि आज ईश्वरीने त्याला पाणीपुरीची ट्रीट दिलेली असते. त्यावेळेला ती भैयाला म्हणते, थोडंसं तिखट कमी करा आणि पुन्हा तुम्ही पाणीपुरी द्या. दोघंजणं पुन्हा पाणीपुरी खायला लागतात आणि त्यांच्या ऑफिसमधल्या चर्चा होतात. तुम्ही बघा ना सर, मी तुमच्या ऑफिसमध्ये आले, तुमच्या गाडीची काच फुटली आणि काच फुटण्याचं निमित्त झालं आणि तुम्ही माझं लॉकेट घेतलं आणि म्हणून मी तुमच्या कंपनीमध्ये काम करायला आले. आणि कंपनीमध्ये काम केलं तर एका अर्थाने बरंच झालं ना, एक नवीन अनुभव आला. पण तुमच्या गाडीची काच फुटली ते चुकीचंच झालं. काच फुटायला नको होती, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण काच फुटली आणि म्हणून मी तुमच्या ऑफिसमध्ये आले. त्यावेळेला अर्णव म्हणतो, तूच माझी पहिली एम्प्लॉई आहेस जी माझी पी एसुद्धा होतीस. तुला पटकन सगळ्यात अगोदर माझी पी ए होण्याचा मान मिळालेला आहे. आणि तो थोडंसं पूर्वीच्या आठवणीमध्ये गेलेला आहे. पण आज अर्णव ईशाच्या प्रेमामध्ये पडलेला आहे. पण तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अचानक त्या दोघांची भेट होते. अर्णवला ठसका लागतो, कारण अर्णवला तिखट खायची सवय नसते. दोघंजणं पाणीपुरीच्या ऐवजी शेवपुरी खायला लागतात आणि शेवपुरी खात असताना ती थोडीशी सपक असते आणि म्हणून अर्णवला बरी वाटते. पण आज अर्णवचं मन उदास झालेलं असतं. त्यालासुद्धा आज ईश्वरीची आठवण येत असते. आजच ईश्वरीनं ऑफिसमधून बाहेर पडलेली असतानासुद्धा अर्णवला मात्र खूप बेचैन वाटत असतं. ईश्वरी मध्येच म्हणते, सर तुम्ही मला बाय कसं काय केलं नाहीत? शेवटचं बाय कसं भारी असायला पाहिजे होतं. त्यावेळेला अर्णव म्हणतो, पटकन तिच्याकडे बघतो आणि का? त्यावेळेला ती म्हणते, तुम्ही मला बाय केलं असतं तर माझं शेवटचा दिवस खूप चांगला गेला असता सर, आणि म्हणून मी असं म्हणते. त्यावेळेला अर्णवला तिला काय बोलावं हे कळत नाही, कारण त्याचं मन मात्र आता तिला सगळीकडं शोधायला लागलेलं आहे. सगळीकडं ऑफिसमध्ये टेबलच्या खाली आज ती दिसते. त्यावेळेला पटकन ईशाच्या तो टेबलमध्ये जातो. ईशा तिथं नसते. आज सगळं ऑफिसमध्ये त्याचं मन लागत नसतं. सगळीकडे ईश्वरी त्याला दिसत असते आणि ईश्वरी नसल्यामुळे त्याचं ऑफिसमध्ये मन लागल्यामुळे तो बाहेर पडलेला असतो. पण ईश्वरीला ज्यावेळेला तो भेटतो त्यावेळेला ईश्वरी फक्त बडबड बडबड करत असते. तुम्ही मुंबईवाले कसे, आम्ही इंदोरवाले कसे, पटकन तिखट खातो, तुम्ही तिखट जरासुद्धा खात नाही, आणि चटपटीत पाणीपुरी कशी छान लागते, असे तिची बडबड चालू असते. आणि हे सगळं मात्र अर्णवला कुठंतरी हवं हवंसं वाटायला लागलेलं आहे. आज ईश्वरीचं जे वागणं आहे ते अर्णवला आवडायला लागलेलं आहे. आज अर्णव राजेशिर्के वेगळ्या मूडमध्ये आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले आहेत. पण ईश्वरी मात्र बिनधास्त आहे. तिला काहीच गोष्टीची कुठल्याही कल्पना नाही आहे. आज मात्र तिला थोडंसं मोकळं वाटायला लागलेलं आहे, कारण आज बॉसचा ओरडा नाही आहे. आपलं लॉकेट न मिळण्याची भीतीसुद्धा तिच्या मनामध्ये नाही आहे. पण अर्णवला मात्र हे सगळं कुठंतरी मिस केल्याचं वाईट वाटतं. आणि ईशा त्याला ज्या बिनधास्तपणे बोलत असते ते बघून अर्णवला वाटतं, अरे ही वेगळीच मुलगी आहे. तिची बडबडसुद्धा आता त्याला बरीही वाटायला लागलेली असते. आणि म्हणून ईशा आज फक्त बडबड करत असते आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो. आणि ही ट्रीट मात्र ईशा एन्जॉय करत असते आणि अर्णव फक्त तिथं बसलेला असतो, कारण ती कंपनी सोडून गेल्यामुळे त्याला मात्र ईशाची आठवण येत असते. ईशा बडबड बडबड करत असते, पाणीपुरी खात असते. तिखट पाणीपुरी थोडीशी खात ती पुढं जात असते. त्यावेळेला ईशा म्हणते, बरंच झालं ना, मी तुमच्या कंपनीमध्ये काम करायला आले आणि एक चॅप्टर आपला क्लोज झाला. त्यावेळेला अर्णव म्हणतो,
एक चॅप्टर क्लोज झाला तर दुसरा चालू होतोच ना. त्यावेळेला ईशा पटकन शांत बसते. ती त्याला काहीच बोलत नाही आणि ती भैयाला म्हणते, भैया थोडीशी तीखी बनानी थी ना पाणीपुरी, आपने इतनी नहीं तीखी बनाई, आणि परत सोडून देते. त्यावेळेला ईशाला सुद्धा तिच्या मनामध्ये थोडंसं काहीतरी वेगळे भाव येताना दिसतात आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि ईशाच्या तो प्रेमात पडल्यामुळे त्याला मात्र आज दुसरीकडे कुठेही मन लागत नसतं. इकडं घरामध्ये आज राजश्रीक्यांच्या घरामध्ये थोडंसं वेगळं वातावरण आहे. आज आजींची सुद्धा घरामध्ये तगमग चाललेली असते, कारण ईश्वरीनं कंपनी सोडलेली असते. दोघंजणं चर्चा करत असतात, का सोडली असेल, काय कारण असेल. आणि ज्या वेळेला ईश्वरी इथून निघून गेली त्यावेळेला आजी म्हणतात, जरी ईश्वरी निघून गेली तरीसुद्धा जे होतं ते बऱ्या करताच. ईश्वरी पुन्हा आपल्या कंपनीमध्ये येऊ शकते, कारण अर्णवने तिला काढलेली नाही आहे, ती स्वतःहून गेलेली आहे. तिनं राजीनामा दिलेला असला तरीसुद्धा अर्णव तिला पुन्हा इथं घेऊ शकतो. आता ईश्वरीला आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले असतात, कारण ती म्हणते देव ज्यावेळेला ठरवतो त्यावेळेला त्या गोष्टी घडतच असतो, कारण या सगळ्या ज्या गाठी असतात त्या स्वर्गामध्ये बांधलेल्या असतात, त्या इथं कुणीही बांधत नाही. आणि म्हणून ती पूर्णपणे आज अर्णव आणि ईश्वरीचा विचार करत असते. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता आपल्याला काहीच प्रयत्न करायची गरज नाही आहे आणि देवानंच जणू काही त्या दोघांना एकत्र आणण्याचं ठरवलं आहे, कारण प्रेमाच्या गाठीसुद्धा स्वर्गातच बांधल्या जातात, जसं लग्नाच्या बांधलेल्या असतात. आज मात्र या सगळ्या गोष्टी थोड्याशा तिला सुखद वाटायला लागलेल्या असतात, कारण आज अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरीसारखी गुणी मुलगी येणार आहे आणि म्हणून ते सगळं आजींना बरं वाटत असतं आणि म्हणून आजी सर्वतोपरी प्रयत्न करतात ईश्वरीला आपल्या घरी आणायचं आहे. आणि म्हणून आज ईश्वरी जरी नोकरी सोडून गेलेली असली तरीसुद्धा त्यांना वाईट वाटत नाही आहे, कारण ईश्वरीची एंट्री पुन्हा कंपनीमध्ये होऊ शकते आणि हे सगळं अर्णव करणार आहे असं त्या ठामपणे सांगू शकतात. त्यावेळेला आई तू हे सगळं ठामपणे कसं काय बोलू शकतेस, त्यावेळेला तो म्हणतो बघ तर तू अगदी तसंच होणार आहे. पण या सगळ्यामध्ये आपणच कुठेतरी चुकलो आहे, कारण या सगळ्यामध्ये एसला त्याचं लॉकेट परत करून देण्यामध्ये आपणच पूर्णपणे प्रयत्न केलेत असं एकूणात याला वाटायला लागलेलं असतं. आणि आत्ता ईश्वरी कंपनी सोडून निघून गेलेली असली तरीसुद्धा येणार आहे हे ऐकून त्याला बरं वाटायला लागलेलं असतं. बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं आहे आणि ईश्वरी आणि अर्णव नेमकं आता कुठल्या वळणावरती जातील. आजी प्रयत्न करणं थांबवतील का, की आणखी काय? पाहत रहा तू हिरे माझा मितवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये.